नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे वाटाणे भजी। तर चला सुरू करूया। वाटाणे भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे बघा। आपण वाटाणे घेतलेले आहे। हे 2 वाटी मी बेसन घेतलेले आहे। तिखट आहे, हळद, जिरा, मीठ, हिंग पावडर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। हे बघा, आपल्याला हे वाटाणे गरम करून घ्यायचे आहे। इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता ही कढई गरम झालेली आहे। आता आपण यामध्ये वाटाणे सोडणार आहे। थोडे हलके हलके आपल्याला हे वाटाणे गरम करून घ्यायचे आहे। हे बघा, छान आपण थोडे हलके हलके भाजून घेतलेले आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि या वाटाण्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, आपण गरम केलेले वाटाणे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। हे बघा छान। त्याचबरोबर आपण लसूण पेस्ट केलेली आहे। लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची आणि जिरं याची पण आपण पेस्ट केलेली आहे। आणि पत्ताकोबी आहे थोडी, ते पण आपल्याला या वाटाण्यामध्ये मिक्स करायचे आहे। तर ही पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। आणि यामधलं आपण जे बारीक करून पाणी निघते ते पाणी काढून घेतलेलं आहे आणि मोकळं केलेलं आहे। हे बघा, छान मोकळे झालेले। आता आपण हे सर्व मिक्स करण्याआधी आपल्याला हे बेसन भिजून घ्यायचं आहे। तर चला आपण बेसन भिजून घेऊया। बघा, आपण या 2 वाटी बेसनामध्ये थोडीशी हळद सोडणार आहे, थोडं तिखट आणि हे बघा थोडं हिंग आहे। पूर्ण हिंग आपण यामध्ये सोडणार नाही। आणि हे थोडं पावडर, सोडा पावडर। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मीठ। थोडं यामध्ये 1 चमच आपण तेल सोडलं आणि आता आपण पाणी टाकून याला भिजून घ्यायचं आहे। हे बघा, छान बेसन भिजून घेतलेलं आहे आपण। आता याला 2 मिनिटासाठी आपण असं साईडला ठेवूया। आता आपल्याला हे मसाला तयार करायचा आहे। हे बघा, आपण आता याचा मसाला तयार करणार आहे। हे वाटाणे आहे बारीक केलेले, याच्यामध्ये आपण आता हे पत्ताकोबी बारीक केलेली मिक्स करणार आहे। आणि हे लसूण पेस्ट, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, जास्त सोडू नका। आणि हे थोडं तिखट आणि हा थोडा सोडा आणि हे थोडं हिंग। आता हे पूर्ण त्यामध्ये आपण टाकलेलं साहित्य हे सगळं मिक्स करून घेऊया। छान पूर्ण मिक्स करायचं आहे। हे बघा, छान आपण हे मसाला तयार केलेला आहे। आता या मसाल्याचे आपल्याला असे लहान लहान गोळे करायचे। हे बघा, असे हे बघा, असे लहान लहान गोळे करून
घ्यायचे आहे. हे बघा असे आपण 4-5 असे जे लहान लहान गोळे करून घेतलेले आहे. आता हे गोळे आपल्याला या बेसनामध्ये सोडायचे आहे. हे बघा आपल्याला अशा प्रकारे गोळे आपण बेसनामध्ये सोडून आपल्याला असे तेलामध्ये टाकायचे आहे. तेल गरम झालेलं आहे. हे बघा छान असं मस्त तळून घ्या याला. आणि जास्त पावर करू नका गॅसचा, कमी पावरवर तळा, म्हणजे आतमधलं पण चांगलं तयार झालेलं असलं पाहिजे. हे बघा छान रंग आलेला आहे. आपल्याला अशाच प्रकारे सर्व भजी तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी वाटाणे भजी बनवलेली आहे. या भजीला तुम्ही वाटाणे भजी म्हणू शकता, याला तुम्ही वाटाणे वडे म्हणू शकता. जे आवडेल तुम्हाला याला नाव द्या आणि नक्कीच घरी करून बघा आणि सर्व परिवारासोबत आवडीने खा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आपल्या या सविता चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा आणि भरभरून कमेंट करा. धन्यवाद.